गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांमध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका घेतली जात नाही. कोणाच्या तरी पाठबळाशिवाय हे होणं शक्य नाही. सध्या उन्हाळ्यात शहरवासियांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लागू नये यासाठी आपण प्रयत्नशील असताना कृष्णा योजना बळकटीकरणाच्या कामात काही महाभाग आणि अदृश्य शक्ती खोडा घालण्याचे काम करून अडथळे आणत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. याचं उदाहरण म्हणजेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी रस्ते कामांसाठी 100 कोटी रुपये दिल्याचं जाहीर केलं असताना त्याचा अद्याप अध्यादेश काढण्यात आला नसल्याचाही उल्लेख त्यांनी केला. सध्या शहरात पाणी टंचाई जाणवत असून पाणीपुरवठा सुरळीत व नियमित व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पण एक अदृश्य शक्ती या कामात सातत्याने अडचणी निर्माण करत आहे. जनतेला पुरेसं पाणी देण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असल्याने या प्रश्नी आपण शुक्रवारी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेतली. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णा योजनेची 5.2 किलोमीटर लांबीची जलवाहिनी बदलासाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला आहे. पण या कामात प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य का मिळत नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. सध्या 5,500 मीटर जलवाहिनी बदलाचं टेंडर निघालेलं असून 1200 मीटर जलवाहिनी बदलण्यात आलेली आहे. उर्वरित काम का होत नाही याची माहिती घेतली असता मक्तेदाराला प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिलं जात नसल्याने व झालेल्या कामाची बिले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली. जलवाहिनी खरेदीसाठी मक्तेदाराला प्रशासनाकडून दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आल्याचा प्रकार 2 वेळा घडलेला आहे. त्यामुळे जिंदाल कंपनीने महापालिकेची बँक गॅरंटी द्या मगच जलवाहिनी देतो असं स्पष्टपणे सांगितलं आहे. प्रत्यक्षात शासनाकडून या कामासाठी आलेले 7.88 कोटी रुपये शिल्लक असून त्यावरच बँक गॅरंटी देण्याच्या सूचना आपण केल्या होत्या. पण महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळी कारणे सांगत टाळाटाळ केली जाते. सध्या उन्हाळा सुरू असून प्रशासनाकडून पाण्याच्या प्रश्नाला महत्त्व देण्याची गरज असून त्या संदर्भात कामे गतीने पूर्ण करण्याची गरज आहे. मजरेवाडी येथे सध्या असलेल्या 540 अश्वशक्तीच्या 2 विद्युत मोटारी बदलून 750 अश्वशक्तीच्या 2 मोटारी बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या मोटारीची क्षमता पेलण्यासाठी सध्या असलेल्या 5 टनाच्या चेन कप्पीऐवजी 12 टनाची कप्पी बसवण्यात येणार आहे. पण त्यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तताही प्रशासनाकडून केली जात नाही. कुरुंदवाड ते बस्तवाड रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यापूर्वी रस्ता खोदण्यासाठी महापालिकेला पैसे भरावे लागणार आहेत. पण तेही काम प्रशासनानं केलं नसल्याने जलवाहिनी आल्या असल्या तरी पैसे न भरल्याने काम थांबलं आहे. शहरातील प्रत्येक विकास कामात विशेषतः पाणी प्रश्नात काही महाभाग आणि त्यात मागील अदृश्य शक्ती सातत्याने अडचणी निर्माण करून खोडा घालत आहेत. त्याच पाठबळावर महापालिका प्रशासनाकडून असहकार्याची भूमिका घेतली जाते. कोरोची येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजीतील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये दिल्याचं जाहीर केलं. पण अद्याप त्या संदर्भातील GR न निघण्यामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्याची गरज असल्याचंही आमदार आवाडे म्हणाले. या पत्रकार परिषदेत प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, नरसिंह पारीख, नंदू पाटील, उर्मिला गायकवाड आदी उपस्थित होते.